लाडक्या बहिणींसाठी एक गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणी ज्याच्या वाट पाहत होते त्यांच्यासाठी सरकारने एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी मुळे जे आहेत ते हप्ते बंद झाले होते. ज्यांनी चुकीचे ऑप्शन सिलेक्ट केले होते किंवा ज्यांचा ई-के-वाय-सी करायलाच भेटले नाही त्यांचे हप्ते सरसकट बंद केले होते. पात्र असूनही त्यांच्यावरती अन्याय होत होता. तर त्यांची जी मागणी आहे जी सरकारने तर पूर्ण केलेली आहे. सरकारने जे आहे ते ई-के-वाय-सी करण्यासाठी मुदतवाढ केलेली आहे. संपूर्ण डिटेल्स सांगतो. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलवरती सबस्क्राईब करून व्हिडिओ देखील लाईक करा, कारण आम्ही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत राहतो. तर चला मग सुरू करूया. तर लाडक्या बहिणीने तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता. ई-के-वाय-सी मुळे चुकीचा पर्याय निवडल्यामुळे लाडकी बहीण योजनेतून हजारो महिला अपात्र ठरल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला होता. गेल्या काही महिन्यांपासून 1,500 रुपयांचा लाभ जो आहे तो बंद झाल्याने अनेक ठिकाणी लाडक्या बहिणींनी संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. इतकेच नाही तर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनांचा भडका देखील उडाल्याचे ते चित्र दिसून आले होते. मात्र अशा महिलांसाठी एक आनंदाची बातमी तर समोर आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणजेच एक्सवरती एक पोस्ट करत एक महत्त्वाची अपडेट इथे दिली आहे. ज्यामध्ये असे म्हटले की ज्या लाडक्या बहिणींची ई-के-वाय-सी करणे बाकी आहे, तसेच त्यांनी ई-के-वाय-सी पूर्ण केल्यानंतरही त्यांना लाभ योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा लाभार्थी महिलांना अडचणी सोडवल्या जाणार आहेत. आदिती तटकरे यांना यासाठी मुदत वाढवली जात असल्याची घोषणा ते याद्वारे केली आहे. आता नेमके आदिती तटकरे जे ते काय म्हणाले या आपण थोडक्यात जाणून घेऊया. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 31 मार्च पर्यंत ई-के-वाय-सी दुरुस्तीची संधी. ई-के-वाय-सी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याचा तक्रारी ते प्राप्त झाल्या आहे. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-के-वाय-सी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळाला नाही, अशा सर्व बहिणींना आपली ई-के-वाय-सी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी इथे देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून दिनांक 31 मार्च 2026 पर्यंत ई-के-वाय-सी दुरुस्त करण्याची सुविधा इथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा हीच महिला व बालविकास विभागाची प्रामाणिक भूमिका इथे आहे. म्हणूनच ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी प्रक्रियेत काही चूक झाले त्यांनी मुदतीपूर्वीच जे आहे ते दुरुस्ती करून घ्यावी. ई-के-वाय-सी करणे का आवश्यक आहे ते आता आपण पाहूया. या योजनेच्या खऱ्या लाभार्थी महिला आणि बनावट लाभार्थी यांच्यातील फरक ओळखणे यासाठी जे ते ई-के-वाय-सी सरकारने आणली होती. काही दिवसांपूर्वी या योजनेत काही बनावट लाभार्थी असल्याचे जे समोर आले होते. काही पुरुष देखील या योजनेचा लाभ घेत होते अशी माहिती समोर आली होती. म्हणूनच जे आहे ते ई-के-वाय-सी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. ई-के-वाय-सी अपडेट केल्यानंतर दरवर्षी महिलांना काही कागदपत्र अपडेट करावे लागणार आहे. त्यामुळे 1,500 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेत छाननी करण्यात आल्यानंतर अनेक अपात्र महिलांनी आणि पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना ज्या समोर आल्या होत्या. यामुळे अनेक महिलांना लाभ मिळणे ते तात्पुरते ते बंद झाले आहे. तर ज्या महिलांना ई-के-वाय-सी करायची या महिलांसाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत त्यातनं पाहूया. आधार कार्ड, त्यानंतर तुम्हाला इथे लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो हवा आहे. त्यानंतर डोमेसाईल रेशन कार्ड, वोटर आय डी कार्ड हवे आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला आणि बँक खात्याचे इथे पासबुक जे आहे ते तुम्हाला इथे लागणार आहे. त्यानंतर ही कागदपत्र महिलांना ई-के-वाय-सी लागणार आहेत. सरकारची अधिकृत वेबसाईट ladkebahn.maharashtra.gov.in यावर तुम्हाला याबाबतची माहिती जी आहे ते तुम्हाला मिळणार आहे. तर आता ह्या टाईमला ई-के-वाय-सीची प्रक्रिया कशी आहे तेव्हा पाहूया. सरकारची वेबसाईट सुरू करा. सरकारची वेबसाईट जी आहे तुम्हाला ओपन करायची आहे, तेव्हा क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला नाव, पत्ता, रेशन कार्ड नंबर, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्ड नंबर भरायचा आहे. तसंच जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती इथे जोडायची आहेत. त्यानंतर सबमिट बटन दाबा आणि कन्फर्मेशनची वाट बघा. त्यानंतर काही वेळात जे आहे ते कन्फर्मेशन जे आहे ते होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, ही तुमच्याकडे अतिशय महत्त्वाची बातमी आहे. सरकारने ही अजून एक संधी जी आहे ती दिली आहे. तुमची जी मागणी होती मुदतवाढ करा, ई-के-वाय-सीचे पोर्टल पुन्हा सुरू करा, सरकारने तुमचे ते ऐकले आहे. पुन्हा ई-के-वाय-सीच्या पोर्टल सुरू झालेले आहे. आता ही मित्रांनो आणि बहिणींनो, ही शेवटची संधी आहे. ह्याच्यानंतर सरकार जे आहे ते पुन्हा मुदतवाढ करणार नाही. सो तुम्ही आज 7 फेब्रुवारी म्हणजे तुमच्याकडे अजून जवळपास 1.5 महिन्यांचा कालावधी ते बाकी आहे. 31 मार्चपर्यंत तुम्ही विसरू नका. जर तुम्हाला काही ई-के-वाय-सीमध्ये प्रॉब्लेम होत असेल तर मला कमेंटमध्ये बिंदास विचारा, मी तुम्हाला याच्यामध्ये मदत करेल. आय होप मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तुम्हाला ही अपडेट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.